हॅलो एव्हरीवन, द वेट इज ओव्हर. ज्या बॅचसाठी तुम्ही सगळेजण इतक्या दिवसापासून वाट पाहत होते, गेल्या 1 महिन्यापासून जेव्हापासून माझं डिसिजन झालं की ऑनलाईनमध्ये मला जास्तीत जास्त वर्क करायचं आहे, तेव्हापासून बऱ्याच मुलांचे मला मेसेज आले. खूप सारे मुलं खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देत आहेत की सर तुम्ही ऑनलाईनची बॅच जी चालू कराल त्यामध्ये तुम्ही काय काय शिकवणार आहात, कसं शिकवणार आहात, बॅचची फीस काय असेल, बॅच केव्हा चालू होईल, बॅचचे कंटेंट्स काय असतील. तर आज मुद्दामून त्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे की तुम्हाला माहिती पाहिजे की बॅच नेमकी कशी आहे, बॅचची फीस काय आहे आणि बाकी कंटेंट्स काय आहेत. बरं, आता ही बॅचचा टायमिंग डेट नाही टाकली इथे मी. द बॅच विल बी स्टार्टिंग फ्रॉम 19th ऑफ फेब्रुवारी. आपलं भारताचं महाराष्ट्राचं दैवत जे आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती, त्यांच्या जयंतीच्या दिवशी आपण चालू करतो आहे 19th फेब्रुवारीला बॅच. ठीक आहे. आणि जी बॅच चालू होणार आहे त्या बॅचमध्ये काय काय कंटेंट असतील, कसं असेल, हे सगळं तुम्हाला सांगतो मी आता. आता बघा, ह्या बॅचमध्ये टोटल जी बॅच असणार आहे दॅट इज कंप्लीट सोल्युशन फॉर बँकिंग इंग्लिश अँड कंप्लीट इंग्लिश बॅच बाय प्रदीप पाटील सर, ज्यामध्ये प्री मेन्स मॉक ॲनालिसिस इंटरव्ह्यू सगळं काही होईल. आणि द फीस इज 3500 प्लस GST. आणि ही फीस फक्त इंट्रोडक्शनची फीस आहे, म्हणजे इंट्रोडक्टरी फीस म्हणता येईल त्याला आपल्याला. एकदम सुरुवातीला मी जेव्हा माझी स्पेशल बॅच लॉन्च करतो आहे तेव्हा मी फक्त इंट्रोडक्टरी फीस जी ठेवती 3500 ठेवतो आहे. पण त्याच्यामध्ये खास स्टुडंट्ससाठी, जे जुने स्टुडंट्स आहेत, मग ते कुठल्याही क्लासेसचे असू द्या किंवा माझ्या जुन्या क्लासेसचे किंवा कुठल्याही नवीन क्लासेसचे असू द्या, प्रत्येक स्टुडंटसाठी एक सोल्युशन ठेवलं मी की थोडीशी फीस कमी ठेवली. तर फीसमध्ये आपण काय केलं आहे की ओरिजिनल फीस जी होती दॅट वॉज 3500, म्हणजे 3500 रुपये प्लस GST होता त्याच्यात इन्क्लुडेड, 600 रुपये अराउंड. ठीक आहे. पण आता जी असणार आहे ती 2500ची बॅच असणार आहे, 2500, म्हणजे यू विल बी गेटिंग 1000 रुपीज डिस्काउंट. आणि सोबत तुम्हाला GST असणार आहे आणि इंटरनेट हँडलिंग चार्जेस जे आहेत तेवढे तुम्हाला भरावे लागणार. आता ह्या बॅचमध्ये काय काय आहे, हा अर्ली बर्ड डिस्काउंट आहे. दिस डिस्काउंट विल बी ॲप्लिकेबल टिल 19th ऑफ फेब. 19 फेबपर्यंत हा डिस्काउंट असणार आहे. त्यानंतर पुन्हा जी ओरिजिनल फीस आहे 3500 रुपये प्लस GST, तीच फीस नंतर लागू होईल. बरं, आता याच्यामध्ये आपण काय काय देणार आहोत. पहिल्यांदा लक्षात घ्या, ही जर बॅच घ्यायची असेल तुम्हाला काय काय करावं लागलं. फर्स्ट ऑफ ऑल यू नीड टू डाउनलोड आय प्रथम हे जे ॲप आहे हे डाउनलोड करायचं गुगल प्लेवरनं. मग क्लिक करायचं कंप्लीट बँकिंग बॅच बाय प्रदीप पाटील सरवर, आणि नंतर बायवर क्लिक करायचं आणि बॅच परचेस करायची. डिस्काउंट तिथे ऑलरेडी असेल, तुम्हाला कुठलंही कुपन कोडची गरज लागणार नाही. मुळात डिस्काउंट 19 फेबपर्यंत हा दिलेला आहे. 3500 बॅचची फीस आहे, ती कट करून 2500 फीस असणार आहे 19 फेबपर्यंत. आणि हा पहिला आणि शेवटचा डिस्काउंट असणार आहे. कारण की आकाश सर मला म्हणत होते की डिस्काउंट वगैरे, मी मला तुमची जी पद्धत मला ती नाही पाहिजे म्हटलं, ते हेवी डिस्काउंट्सची वगैरे. जशी आहे फीस वगैरे, जी क्वालिटी आहे, जे कंटेंट आहे, त्यामुळं फीस ऑलरेडी कमी आहे, तर मग फीस तेवढीच आहे. तर हे अशा पद्धतीने जाऊ शकतो. तुम्ही आय प्रथम ॲप तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे याच्यामध्ये व्हॉट इज गोइंग टू बी कव्हर्ड, कुठले कुठले गोष्टी यामध्ये कव्हर होतील. तर आता डिटेलमध्ये सांगतो थोडंसं तुम्हाला. सगळ्यात पहिल्यांदा ही बॅच जी असणार आहे इट इज कम्प्लीट इंग्लिश बॅच प्लस इंग्लिश ड्राईव्ह ऑल बँकिंग टेस्ट्स. इंग्लिश ड्राईव्हवर जितक्याही बँकिंगच्या टेस्ट असणार आहेत ह्या सगळ्या बँकिंगच्या टेस्टला तुम्हाला ॲक्सेस असेल. कारण की आय बिलीव्ह की एखाद्या स्टुडंटला जर प्रिपरेशन करायचं असेल तर फक्त बॅच करून चालणार नाही, सोबत त्याला प्रॅक्टिस पाहिजे. आणि त्या प्रॅक्टिस सोबत डिटेल्ड ॲनालिसिस पाहिजे. आणि ती जी प्रॅक्टिस आहे ती पण अशा क्वेश्चन्सची पाहिजे ज्या क्वेश्चन्सची लेवल ॲक्च्युअल एक्झामला मॅच होते. जर तुम्हाला इंग्लिश ड्राईव्हच्या टेस्टची लेवल विचारायची असेल तर यू कॅन आस्क एनी ऑफ द स्टुडंट्स. जेवढे स्टुडंट्स पास झालेले आहेत आत्तापर्यंतचे किंवा जेवढे स्टुडंट्सनी एक्झाम दिली आहे त्यातल्या कुठल्याही ॲस्पिरंटला तुम्ही विचारू शकता. 23,000 प्लस डाउनलोड्स आहेत इंग्लिश ड्राईव्हचे. मोस्ट ऑफ द स्टुडंट्स अक्रॉस महाराष्ट्र, मग ते कुठल्याही क्लासेसचे का असना, ऑलमोस्ट प्रत्येक स्टुडंट माझ्या इंग्लिशच्या टेस्ट ह्या सॉल्व्ह करतात. आणि ऑलमोस्ट सगळे स्टुडंट्स त्या ॲपवर ॲड आहेत. ऑलमोस्ट म्हणजे जवळजवळ बँकिंग इंग्लिश टेस्टला 7,000 to 8,000 स्टुडंट्सनं परचेस केलेली बॅच आहे ती.
ठीक आहे. आणि ती अशी भेटताना तुम्हाला 1500 फीस आहे त्याची, 1500 1500 फीस आहे त्याची. इंग्लिश ड्राईव्हच्या याची 1500 फीस आहे. ही 1500 फीस आहे, पण ही आपण फीस घेणार नाही. ह्या बॅचसोबत तुम्हाला यामध्ये पण ॲक्सेस मिळेल आणि बॅचची व्हॅलिडिटी 1 वर्षाची असणार आहे, 1 कंप्लीट इयर. ठीक आहे. सोबत त्यात काय असणार आहे, त्याच्यामध्ये टॉपिक्स जेवढे प्री आणि मेन्स. आता प्री आणि मेन्समध्ये युजली मी डिव्हिजन करत नाही, बरोबर आहे, पण प्री आणि मेन्स दोन्ही एक्झाम्स आहेत, दोन्ही पण ज्या एक्झाम्स आहेत दोन्हीला कसं डील करायचं स्टार्टपासनं. ठीक आहे. याचं सुरुवातीपासून मी ट्रेनिंग घेतो आणि सगळ्यांना माहिती आहे माझ्या स्टुडंट्सला, यू कॅन आस्क एनीवन. तर प्री आणि मेन्स हे पूर्ण एकाच बॅचमध्ये कव्हर करतोय. बरं, यात आणखी काय काय आहे सर, याच्यामध्ये 100+ सेशन्स असतील कव्हरिंग ऑल क्वेश्चन टाईप्स अँड बेसिक्स. जेवढं बेसिक आहे, जेवढं बेसिक अंडरस्टँडिंग तुम्हाला लागतं त्याच्यामध्ये सगळे क्वेश्चन टाईप्स आले, बेसिक अंडरस्टँडिंग वोकॅबलरीच आलं, बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ सेंटेन्सेस आलं, सगळे क्वेश्चन टाईप्स, जितकेही क्वेश्चन टाईप्स आजपर्यंत एक्झाममध्ये आहेत, आय कव्हर ऑल द क्वेश्चन टाईप्स. यू कॅन आस्क एनी ऑफ माय स्टुडंट्स. जेवढी आलेत प्रत्येक क्वेश्चन टाईप मी त्यात कव्हर करणार. त्याच्यामध्ये आणखी डिटेलमध्ये क्वेश्चन. आता आधी काय व्हायचं की थोडंसं बॅचेस खूप असल्यामुळे आता मला एकच बॅच असणार आहे, रोज एक सेशन. सो आय विल बी रिअली व्हॉट यू से, म्हणजे खूप फ्री असेल आणि खूप एफिशियंटली काम करू शकेल. आणि मला जे द्यायचं आहे खरोखर इफेक्टिव्हली द्यायचं आहे ते मी देऊ शकेल. दॅट इज द रिझन वाय आय एम सेईंग की पूर्ण क्वेश्चन टाईप्स आणि पूर्ण बेसिक्स कंप्लीट यात कव्हर होणार. सोबत इंग्लिश फ्रॉम बेसिक टू ॲडव्हान्स्ड. आता हे मुद्दामून टाकलं यासाठी, मी ॲक्च्युली बेसिकपासून कव्हर करतो, पण प्रॉब्लेम मुलांचा आहे की बेसिक म्हणजे काय याचा मुलांच्या मनामध्ये एक मिसकन्सेप्शन बनलं आहे. त्यांना वाटतं रूल्स जे शिकवतात ग्रामरचे त्याला बेसिक्स म्हणतात. नाही, त्याला बेसिक्स नाही म्हणत. रीड कसं करायचं, सेंटेन्स अंडरस्टँड कसं करायचं, त्या रीडिंगचा क्वेश्चनमध्ये युटिलायझेशन कसं करायचं, हे सगळं मी बेसिकपासून शिकवतो. तर बेसिक्स टू ॲडव्हान्स म्हणजे काय, तुम्ही कितीही हायर लेवलचा क्वेश्चन सॉल्व्ह करताय, कितीही कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे, कितीही लेंदी क्वेश्चन असू द्या, यू शुड बी एबल टू सॉल्व्ह दॅट क्वेश्चन. उगच नाही माझे स्टुडंट्स 30 पैकी 30 मार्क्स घेत एक्झाम्समध्ये आणि भरपूर स्टुडंट्स आहेत, यू कॅन आस्क एनीवन. बरं, सोबत प्रॅक्टिकल ग्रामर. काही मुलांचं ऑब्जेक्शन असं असतं, बाहेर सांगताना लोक असं सांगतात की पाटील सर ग्रामर कव्हर करत नाहीत. ॲक्च्युली मी ग्रामर हा कमीत कमी 1 ते 1.5 महिना ग्रामर घेत असतो, पण माझं जे ग्रामर घेण्याची पद्धत आहे दॅट इज कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम अदर पीपल. तुम्हाला पूर्ण भारतामध्ये कुणीही माझ्यासारखं ग्रामर व्हिडिओ आढळणार नाही आणि माझ्याकडनं एकदा ग्रामर शिकल्यानंतर पुन्हा तुम्ही कधीही विसरणार नाही. दॅट इज माय गॅरंटी. प्रॅक्टिकल ग्रामर जो पार्ट असतो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि तुम्ही प्रत्येक बॅचमध्ये घेतो. फक्त काय होतं, मी ग्रामरच्या रूल्सला अपोज करतो. ठीक आहे. प्रॅक्टिकल ग्रामर वेगळं आणि तुम्ही जे रूल बेस्ड शिकता, रूल बेस्ड ग्रामर वेगळं. हे रूल बेस्ड ग्रामर हे थिओरिटिकल असतं, हे मी घेत नाही. याचा अर्थ मला ते घेता येऊ शकत नाही असं नाही आहे, सहजपणे घेऊ शकतो, व्हेरी इझी फॉर मी. ठीक आहे, पण मी ते कधीच घेत नाही. रिझन त्याचं हे आहे की एखाद्या स्टुडंटला रूल बेस्ड शिकायला लागला की मग त्याची जी नॅचरल ॲबिलिटी असते अंडरस्टँडिंगची आणि क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची ती हॅम्पर होते आणि त्याच्यामध्ये तुम्ही फेल ठरता. मग दॅट इज द रिझन वाय आय डोंट टेक रूल बेस्ड, आय टेक प्रॅक्टिकल ग्रामर विथ युसेज. आता लोक आता युसेज बोलत आहेत, पण मी ॲक्च्युअलमध्ये आधीपासनं ग्रामर हे प्रॅक्टिकली घेतो आणि विथ यूज बेस्ड घेत असतो. बरं, सोबत स्पेशल वोकॅबलरी डेव्हलपमेंट सेशन्स हा पार्ट थोडा ॲड जास्त केला आहे मी. आधी मी काय करायचो की वोकॅबलरीचे पहिले 15 सेशन्स घ्यायचो. आता मी काय करणार की वोकॅबलरीवरचा फोकस वाढवेल, पण याचा अर्थ तुम्ही असा घेऊ नका की सर वोकॅबलरीचे एकदम हायर लेवलचे अवघड वर्ड घेतील, कारण की एक्झाममध्ये अत्यंत हायर डिफिकल्टी लेवल वर्ड येत नाहीत. हे तुम्ही टीचर्सला विचारू नका, हे तुम्ही विद्यार्थ्यांना विचारा ज्यांनी एक्झाम दिली आहे आणि ज्यांनी पास झाले अशा विद्यार्थ्यांना. जेवढी वोकॅबलरी आहेत कशी अंडरस्टँड करायची, कसं त्याला अप्रोच व्हायचं, हे सगळं बेसपासून करून घेणार आहे मी वोकॅबलरीच्या सेशन्समध्ये. मग वोकॅबलरी डेव्हलपमेंट सेशन्स हे थोडेसे जास्त असतील त्यावेळेस सुरुवातीच्या काळामध्ये. ठीक आहे. बरं, मग एक नवीन बुक तयार करतो मी, बुक ऑफ इंग्लिश बाय प्रदीप पाटील, न्यू एडिशन. हे नवीन एडिशन, आधी जुनं माझं पुस्तक आहे पण ते मला काय की इनकम्प्लीट वाटायचं, म्हणून तुम्ही माझ्या कुठल्याच लेक्चरमध्ये मी कधीच माझ्या बुकचा प्रचार केला नाही. पण आता जे मी बुक तयार करतोय, आता मला टाईम भेटला आहे भरपूर, आता आय कॅन क्रिएट अ रिअली गुड बुक आणि खूप चांगलं बुक बनवतोय मी. दॅट बुक विल ऑल्सो बी इन्क्लुडेड इन दिस.
बरं ते बुक तुम्हाला ई बुक फॉर्मॅटमध्ये असेल, फिजिकलपेक्षा ई बुकमध्ये असेल. ज्यांना फिजिकल पाहिजे ठीक आहे, मी फिजिकल पाठवू शकतो त्यांना, बट आय थिंक की ई बुक फॉर्मॅटमध्ये हे जास्त चांगलं राहील, जे तुमच्या ॲपमध्येच असेल आणि जे तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकाल. ठीक आहे. बरं, सोबत मोर दॅन 500 मॉक टेस्ट ऑफ इंग्लिश विथ डिटेल्ड व्हिडिओ अनालिसिस, आणि ते असणार आहे इंग्लिश ड्राईव्ह ऑनलाईनवर. सध्या 500+ आहेत, सध्या मला 400-450+ आहेत टेस्ट ज्या आहेत त्या. आता 500 टोटल होतील. मग त्यामध्ये RC पॅसेज डेलीची टेस्ट वेगळी, त्याचं ॲनालिसिस वेगळं, हे सगळं हे जवळजवळ वर्षातले तुमचे 400 ते 500 सेशन होतील. प्रत्येक एक्झाम नवीन जवळ आली की त्याचे पुन्हा 10 मॉक टेस्ट, हे वर्षभर. इवन एसओच्या वेळेस जी AFOची एसओच्या टेस्ट आहेत त्यावेळेस सुद्धा मी 1 महिना घेत होतो, आधीपासून 1-2 महिने देऊन घ्यायचो. आता मी सुरुवातीपासून चालू करणार आहे सगळ्या टेस्ट सिरीज घेणं AFOसाठी सुद्धा. सगळ्या एक्झाम म्हणजे प्री असतील किंवा मेन्स असतील, आणि तुम्ही मेन्सच्या फक्त क्वेश्चन्स बघा एकदा फक्त माझे. आणि आणखी एक सरप्राईज अनाऊन्समेंट आहे पुढे, ती अनाऊन्समेंट पण तुम्ही नंतर पाहू शकता. उद्या मी ते अनाऊन्समेंट करेल, त्यावेळेस तुम्ही पहा. ठीक आहे. बरं, आणि दॅट अनाऊन्समेंट विल बी युजफुल फॉर ऑल द स्टुडंट्स अक्रॉस महाराष्ट्र. म्हणजे ते ओल्ड असतील, न्यू असतील, ह्या क्लासचे, त्या क्लासचे, तो क्लास, हा क्लास, आय डोंट गिव्ह अ डॅम अबाउट दॅट. सगळ्या क्लासच्या स्टुडंटसाठी असणार आहे ते. आता मी जी बॅच करतो ही iPrathamच्या ॲपवर आहे, जे संकल्प एज्युकेशनचं आहे. ठीक आहे. आता त्या ॲपवर तुम्ही परचेस करू शकता, पण जे बाकीच्या काही गोष्टी देणार आहे मी त्या अक्रॉस महाराष्ट्रात सगळ्या स्टुडंटसाठी युजफुल असणार आहेत. बरं, याच्यामध्ये सोबत क्रिटिकल आणि हायर रिझनिंग. आधी मी काय करायचो, क्रिटिकल आणि हायर रिझनिंगचे काही सेशन्स होते मी रेकॉर्ड केलेले, ते मी डायरेक्ट यूट्यूबवर टाकून दिले होते मुलांसाठी. मग ते सेपरेट शिकवण्याची गरज पडत नव्हती. पण प्रॉब्लेम काय व्हायचा मुलांचा माहिती आहे की त्यांना असं स्पेशल पाहिजे, सेपरेट पाहिजे बॅचमध्ये. मग ठीक आहे, मग तसं देतो मी तुम्हाला. ऑलरेडी ते आधीचे माझं जे चॅनल होतं, जे माझा क्लास होता आधीचा, त्यावेळेस मी त्या चॅनलवर टाकले होते ते व्हिडिओज. आता ते नाही आहेत तिथे, पण आता मी ते पण हायर रिझनिंग आणि क्रिटिकल रिझनिंग कव्हर करणार. सोबत डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश ह्या वेळेस आधीपासून रेकॉर्डिंग करून घेणार आहे मी, कारण मला टाईम मिळणार आता. रे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आता, मुलं कुणी काही बोलतं, कुणी काय बोलतं, सरांचं असंच झालं, सर तसंच करतायत. साधी गोष्ट आहे, मी गेल्या 20 वर्षापासून ह्या फील्डमध्ये आहे. 2013पासून मी बँकिंगला शिकवतो आहे. ठीक आहे. आता 11 वर्ष झालं जवळ त्या गोष्टीला, 11 वर्ष चालू आहे त्याला. एवढ्या वर्षामध्ये मी एवढ्या एक्झाम्स दिल्या, स्वतः एक्झाम देऊन, एक्झामचे क्वेश्चन्स लिहून आणून, क्वेश्चन कसे असतात, एक्झाम कशी असते, याचा अभ्यास करून मी सगळ्या गोष्टी करतो. मला वाटतं की मी ॲज अ टीचर म्हणून राहावं. कुठला क्लास आहे, हा क्लास का तो क्लास का, हे इन्स्टिट्यूट का ते इन्स्टिट्यूट, याच्याविषयी स्टुडंट्सनं कधीच बोलू नये, कारण स्टुडंट्स शुड ऑलवेज बी इंटरेस्टेड इन लर्निंग. तुम्ही लर्नर्स आहात तर लर्निंग करत राहा, आणि ती लर्निंग कुठनं मिळते काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि प्रदीप पाटील सर इज ऑलवेज देअर फॉर यू. ठीक आहे. बरं, पुढे बघा. हे सगळं कंटेंट असणार आहे ह्या एका बॅचमध्ये, एव्हरीथिंग. आता याच्याशिवाय व्यतिरिक्त जर तुम्हाला काही करायचं असेल तर यू कॅन डू इट, पण मला वाटतं दिस इज मोर दॅन इनफ. परफेक्ट आहे, सगळ्या गोष्टी मी कव्हर करून देतो तुमच्या, त्यामुळे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. बरं, आता दुसरी महत्त्वाची गोष्ट त्याच्यानंतरची, अत्यंत इम्पॉर्टंट, ती म्हणजे जेव्हा तुम्ही बॅचला ॲडमिशन घ्याल, बॅच बाय कराल, बॅच बाय करताना जो नंबर तुम्ही तिथे टाकाल, ज्या नंबरवर तुम्ही बॅच घेताय, त्याच नंबरनं तुम्ही इंग्लिश ड्राईव्हचं जे ॲप आहे हे डाउनलोड करा, आणि त्याच नंबरनं यात रजिस्टर व्हा. मग तुम्ही ह्या सगळ्या कोर्सेसमध्ये, जेवढे कोर्सेस त्यावर आहेत, त्या सगळ्या कोर्सेसमध्ये तुम्ही आपोआप बॅकएंडने ॲड व्हाल. तुम्हाला तिथे बाय करण्याची गरज नाही आहे. पण लक्षात ठेवायचं, जो नंबर तुम्ही iPratham ॲपला दिलेला आहे तोच नंबर, सेम नंबर इथे इंग्लिश ड्राईव्हच्या ॲपला वापरायचा. मग तुम्ही आपोआप ॲड व्हाल, आणि मग तुम्ही रोजच्या रोज टेस्ट द्यायला सुरुवात कराल. ठीक आहे. बरं, आता पुन्हा एकदा रिवाईज करतो की ही जी बॅच आहे, दिस बॅच 3,500 प्लस GST होती, आता ती 2,500 प्लस GST असणार आहे. सो यू कॅन टेल युअर फ्रेंड्स अबाउट इट. जितके बँकिंग ॲस्पिरंट्स आहेत, ओल्ड स्टुडंट्स आहेत, ज्यांना पुन्हा रिवाईज करायचं आहे, मला वाटतं की दिस इज अन इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. इन्व्हेस्ट इन युअर सेल्फ. तुम्ही इन्व्हेस्ट करा तुमच्यामध्ये, आणि ही तुम्ही सरळ बॅच बाय करा बिंदासपणे. जे विक्टर 9 आणि 10चे स्टुडंट्स आहेत त्यांनी बॅच बाय करू नका. ठीक आहे, मी स्पष्ट सांगतोय. त्या मुलांना मी डायरेक्ट ॲड करणार आहे. ठीक आहे. मी माझ्या दिलेल्या कमिटमेंट्स नेहमी पाळतो, त्यामुळं त्या बाबतीमध्ये तुम्ही चिंता करू नका. ठीक आहे. बरं, आता
हे झालं. तुम्हाला ही सांगितलं की त्यात कंटेंट काय काय असणार आहे. तुम्ही चॉईस करू शकता, तुम्ही घेऊ शकता बॅच. मी तुम्हाला हे म्हणत नाही की ही बॅच नाही घेतली तुमचं काहीच खरं नाही. ज्या स्टुडंटला, जो स्टुडंट प्रिपरेशन प्रॉपरली करतोय त्या स्टुडंटला कुठेही क्लास करण्याची पण गरज पडत नाही ॲक्च्युली. पण काय असतं की एक प्रॉपर तुम्हाला जे गायडन्स मिळतं, ज्या वेनं तुम्ही प्रॉपर जाता, त्यावेळेला तुम्ही प्रॉपर कन्सिस्टंटली गेले तर सक्सेस इज युअर्स. आणि आय हॅव प्रूव्हन दॅट टाईम अँड अगेन, अँड माय स्टुडंट्स हॅव प्रूव्हन दॅट मोर दॅन मी. ठीक आहे. एनिवे, इट वॉज ग्रेट टॉकिंग टू ऑल ऑफ यू. आपण पुन्हा भेटूया 19 फेब्रुवारीला, जेव्हा आपण पहिलं आपलं सेशन चालू करू. विल मीट अगेन. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, टिल देन फक्त एक गोष्ट करायची, दॅट इज कीप स्माइलिंग.